भिवंडीतला तिसरा चेहरा आहे निलेश सांबरेंचा। विरोधकांवर टीका करण्यापेक्षा त्यांनी आधी केलेलं सामाजिक काम लोकांना पटवून देत त्याच पद्धतीचं काम निवडून आल्यानंतर व्यापक स्वरूपात मतदारसंघात करण्याचा विश्वास जनतेत निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला। गाव पाडे वाड्या वस्त्या या ठिकाणी त्यांचं काम गेली अनेक वर्ष जिजाऊ संस्था आणि संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलं आहे। कधीही विद्यमान खासदार पोहोचले नव्हते अशा गावात सांबरे यांनी स्वतः भेटी दिल्यानं ग्रामस्थांना एक वेगळाच आनंद झाला होता। त्यामुळे आपोआपच प्रत्येक माणूस त्यांच्या प्रचारात जिजाऊ संस्थेसह जोडला गेल्याचं पाहायला मिळालं। मात्र आता भिवंडीकर नेमकं कुणाला मतदान करून लोकसभेत जाण्याची संधी देतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।